तर नमस्कार मित्रांनो, मी सर्वांचा लाडका भाग्या आणि आपल्या डबल एकदा व्हिडिओमध्ये तुमचं डबल एकदा स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत CapCutमध्ये बॅकग्राऊंड ब्लर कसं व्यवस्थित करायचं. तर चला बघूया स्क्रीनवर. तर बघा आपण आलेलो आहे स्क्रीनवर. तर सर्वात आधी आपल्याला गरज पडणार आहे ती म्हणजे आपल्याला VPNची. जे आपल्या मोबाईलमध्ये VPN आहे त्याला चालू करून घ्यायचं आहे. कदाचित तुमच्याकडचं VPN चालणार नाही तर तुम्ही हे VPN घेऊन टाकायचं. प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. मग हे कनेक्ट होईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर, कमेंट आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या. मग हे झाल्यानंतर आपण डायरेक्ट थेट CapCutला यायचंय. CapCutला आले तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल. ज्या क्लिप आपल्याला ऍड करायची आहे ती क्लिप आपण ऍड करून घ्यायची. तशी तर मी माझीच घेणार आहे. मग क्लिप वगैरे ऍड करून घेतले तुम्हाला असं इंटरफेस बघायला भेटेल. मग जी क्लिप आपण ऍड केलेली त्याला असं दोन हे करून घ्यायचे. मग अशा प्रकारे दोन क्लिपा तयार होतात. मग त्यातल्या एका क्लिपला आपण ओव्हरले करून घ्यायचे. मग ती ओव्हरले झाल्यानंतर ती एक क्लिप खाली घ्यायची आणि क्लिपला टच करून आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड असं ऑप्शन मिळतं. मग त्याला ऑटो रिमूव्ह करून घ्यायचे. तसं तर आपलं बॅकग्राऊंड सगळं क्लिअर होऊन जातं. आणि इफेक्ट्स मध्ये जाऊन आपल्याला मोशनच्या ऑप्शन मध्ये जायचे. मोशन मध्ये गेल्यानंतर पहिल्या नंबरचा ऑप्शन ब्लर असं इफेक्ट असतं त्याला ऍड करून घ्यायचे. आणि ते ऍड फक्त आपण पहिल्या क्लिपलाच करू शकतो. मग अशा ह्या दोन्ही क्लिपा ऍडजस्टमेंट करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थितपणे आपल्याला बॅकग्राऊंड ब्लर सापडले. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.